अंधारून आलेली ढगाळ हवा आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस असा आजचा दिवस होता। पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी संथ गतीने कमी होतीये। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 9.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील 41 बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून 2928 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे। दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 7 इंचावर आली असून पुढील 8 दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। यावर्षी वरुण राजानं तसा बॅलन्स राखला आहे। इशारा पातळीकडे पंचगंगेची वाटचाल सुरू झाली की पावसाचा जोर कमी होतोय। त्यामुळे महापुराचा फटका बसणाऱ्यांना अजून तरी वरुण राजानं दिलासा दिलाय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 9.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यात सर्वाधिक म्हणजे 41.5 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात आणि सर्वात कमी म्हणजे 2.5 मिलीमीटर पाऊस शिरोळ तालुक्यात झालाय। शिरोळ तालुक्यात कमी पाऊस पडला असला तरी वारणा, कोयना, राधानगरी धरणातून सोडलेलं पाणी पंचगंगा आणि कृष्णा नदीत येतंय आणि शिरोळ तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण होते। आजही नृसिंहवाडीतील दत्त मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली आहे। राधानगरी धरणातून सध्या 2928 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू असून अलमट्टीमधून 1,40,000 क्युसेकने पाणी सोडलं जात आहे। आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 7 इंच होती। गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी 2.25 फुटानं कमी झाली आहे। दुसरीकडे हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील 8 दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामुळे यावर्षी कोल्हापूरकरांची पुरापासून सुटका होईल अशी चिन्ह आहेत। दुसरीकडे राधानगरीसह सर्वच धरणात चांगला पाणीसाठा असल्यानं पुढील वर्षभर पाणी टंचाईची भीती असणार नाही।